welcome in this lecture. Our topic name is inheritance and variation. In previous lecture we understand what is monohybrid cross and monohybrid ratio, and depending upon this monohybrid cross we also learn the Mendel's two law, that is the law of the dominance and law of the segregation. तर बाळांनो, ह्या टॉपिकमध्ये इनहेरिटन्स आणि व्हेरिएशनमध्ये आपण टर्मिनॉलॉजी हा पार्ट कंप्लीट केल्यानंतर त्यामध्ये फर्स्ट आर्टिकल आपण बघितलं होतं मोनोहायब्रिड क्रॉस. मोनोहायब्रिड क्रॉस मीन्स व्हेन द क्रॉस टेक प्लेस बिटवीन द टू पॅरेंट considering a single pair of a contrasting character is known as a monohybrid cross. आणि मग ह्या मोनोहायब्रिड क्रॉसमध्ये आपण एक एक्झाम्पल घेतलं होतं प्युअर टॉर पॅरेंट, प्युअर डॉर्फ पॅरेंट, त्यानंतर जे जीनोटाईप, गॅमेट, आणि त्यानंतर त्यामध्ये गॅमेटचं फ्युजन झाल्यावर F1 जनरेशन ऑप्टेन झाली होती आणि F1 जनरेशनमध्ये जे F1 हायब्रिड फॉर्म झाले होते त्या F1 हायब्रिडचं सेल्फिंग केलं होतं आणि त्यानुसार आपण F2 जनरेशन काढलं होतं. तर ह्याप्रमाणे आपण मोनोहायब्रिड क्रॉस त्याचं स्टेटमेंट त्यावर डिपेंड असणारं एखादं एक्झाम्पल आणि त्यावरनं आपण मग खाली फिनोटायपिक रेशो हे प्रूव्ह केलं होतं. आणि त्यानंतर मग ह्या क्रॉसवरनं मेंडलनी प्रूव्ह केलेले दोन लॉ. कोणते दोन लॉ? फर्स्ट जो लॉ आहे त्या फर्स्ट लॉचं नाव आहे मेंडेल्स लॉ ऑफ डॉमिनन्स आणि सेकंड जो लॉ आहे तो लॉ ऑफ द सेग्रिगेशन. डॉमिनन्स लॉ काय स्टेटमेंट करतो की व्हेन क्रॉस टेक प्लेस बिटवीन टू homozygous parent, then the characters which appear in F1 generation are known as a dominant character, and the characters which are not appear in F1 generation are known as a recessive character. तर हा झाला डॉमिनंट लॉ ऑफ डॉमिनन्स. लॉ ऑफ सेग्रिगेशनमध्ये फक्त आपण तिथं स्टेटमेंट काय चेंज करतो की हे जे गॅमेट फॉर्म झालेले आहेत दे आर सेग्रिगेटेड ॲट द टाइम ऑफ द गॅमेट फॉर्मेशन. तर ह्याप्रमाणे आपण मेंडेलचा फर्स्ट लॉ बघितला होता, लॉ ऑफ डॉमिनन्स, आणि त्यानंतर लॉ ऑफ सेग्रिगेशन. तर आता आजच्या लेक्चरला आपल्याला अतिशय महत्त्वाचं आर्टिकल बघायचं आहे. त्या आर्टिकलचं नाव आहे बघा डायहायब्रिड क्रॉस. आता मोनो म्हटलं की आपण काय म्हणतो रे, सिंगल पेअर ऑफ ए कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. डायहायब्रिड क्रॉसमध्ये मात्र हा वर्ड रिप्लेस करून त्या ठिकाणी आपल्याला वर्ड कोणता इथं रिप्रेझेंट करायचा आहे तर टू पेअर ऑफ ए कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. तर आता डायहायब्रिड क्रॉस त्यामध्ये डेफिनेशन कशी सांगता येईल? व्हॉट इज डायहायब्रिड क्रॉस? व्हेन क्रॉस टेक प्लेस बिटवीन टू प्युअर दॅट इज ए homozygous parent, then the cross take place between two homozygous parent considering a single pair of a contrasting character is known as a monohybrid cross. And what is dihybrid cross? When cross take place between two homozygous parent considering two pair of a contrasting character is known as a dihybrid cross. बघा पुन्हा एकदा ह्या डायहायब्रिड क्रॉसची मी डेफिनेशन सांगते. व्हॉट इज डायहायब्रिड क्रॉस? व्हेन क्रॉस टेक प्लेस बिटवीन टू प्युअर पॅरेंट considering single pair of a contrasting character is known as a डायहायब्रिड क्रॉस. आता इथं प्युअर किंवा होमोझायगस हा वर्ड इथं का आलेला आहे तर ह्यामध्ये तुम्हाला ह्या डेफिनेशन टर्मिनॉलॉजीमध्ये हा पॉईंट आपला झालेला आहे की होमोझायगसचा अर्थ काय की ज्या इंडिव्हिज्युअलमध्ये किंवा ज्या पॅरेंटमध्ये जर सिमिलर टाईपचे अलिल्स प्रेझेंट असतील तर अशा पॅरेंटला किंवा अशा इंडिव्हिज्युअलला होमोझायगस किंवा त्याला प्युअर पॅरेंट असं म्हटलं जातं. आणि हेटेरोझायगसचा अर्थ काय आहे? व्हेन इंडिव्हिज्युअल कन्सिस्ट डिफरंट काइंड ऑफ द अलिल्स देन इट इज कॉल्ड ॲज ए हेटेरोझायगस. मग आता डायहायब्रिड क्रॉसमध्ये आपण डेफिनेशन तिथं कशी सांगणार आहे? व्हेन ए क्रॉस
cross take place between two parent considering two pair of a contrasting character is known as a dihybrid cross. आता डायहायब्रिड क्रॉस जो आहे त्यामध्ये आपण एक एक्झाम्पल घेणार आहे. आता मोनोहायब्रिड क्रॉस आणि डायहायब्रिड क्रॉस जेव्हा तुम्ही तिथं एक्झाम्पल तिथं शो करणार आहात तर तिथं आपल्याला कन्सिडर काय करायचं आहे. तर बाळांनो तुम्ही लक्षात घ्या की मोनोहायब्रिड क्रॉससाठी फक्त सिंगल पेअर कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर ही विचारात घ्यायची आहे आणि डायहायब्रिड क्रॉससाठी टू पेअर ऑफ द कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर कन्सिडर करायचे आहेत. आता मोनोहायब्रिडमध्ये आपण कोणतं एक्झाम्पल घेतलं होतं. प्युअर टॉल पॅरेंट आणि प्युअर ड्वार्फ पॅरेंट म्हणजे 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आपण बघितलेले आहेत. 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आता बघा मी फक्त त्याची नावं सांगते. फर्स्ट आहे तर हाईट ऑफ द प्लांट किंवा स्टेम ऑफ द प्लांट, त्यानंतर सीडचा कलर आहे, सीडचा शेप आहे, पॉटचा कलर, पॉटची पोझिशन, फ्लॉवरची पोझिशन आणि फ्लॉवरचा कलर. तर मोनोहायब्रिड क्रॉसमध्ये जेव्हा तिथं आपण एक्झाम्पल तिथं रिप्रेझेंट केलं होतं तर ह्या 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरपैकी फक्त एकच कॅरेक्टर आपण तिथं रिप्रेझेंट केलं होतं. ते कॅरेक्टर कशाशी रिलेटेड होतं सांगा. हाईट ऑफ द प्लांट. आणि तुम्हाला मी सांगितलेलं आहे हाईट ऑफ द प्लांट मी एक्झाम्पल घेतलं म्हणून तुम्ही तेच एक्झाम्पल घ्यायला पाहिजे असं काही नाही. त्या 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरपैकी कोणतंही एक कॅरेक्टर कन्सिडर करून तुम्ही त्या पॅरेंटमध्ये क्रॉस घडवून येऊन F1 आणि F2 जनरेशन काढली तरी तसं एक्झाम्पल तुम्ही तिथं शो केलं तरी चालेल. आणि डायहायब्रिड क्रॉसमध्ये मात्र लक्षात काय घ्यायचं की 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरपैकी आपल्याला किती कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर कन्सिडर करायचे आहेत तर 2 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. आता सर्वांनी लक्ष द्या की मी ते एक एक्झाम्पल तुमच्यासमोर शो केलेलं आहे. आता ते एक्झाम्पल नेहमी माहिती आहे की एक्झाम्पलमध्ये आपण स्टेप लिहिताना कशा स्टेप लिहितो. पहिल्यांदा म्हणजे तो पॅरेंट सांगेल होमो आहे, हेटेरो आहे, प्युअर आहे का नाही. त्यानंतर त्याचे आपण जिनोटाइप पाडतो. त्यानंतर त्याचे गॅमेट्समध्ये युनियन केलं जातं आणि मग F1 जनरेशनमध्ये आपल्याला F1 हायब्रिड हे ऑप्टेन होतात. आणि मग ह्या F1 हायब्रिडचं पुन्हा आपण F2 जनरेशन ऑप्टेन करण्यासाठी काय केलं जातं तर F1 हायब्रिडचं सेल्फिंग केलं जातं. सेल्फिंगचा अर्थ काय की त्याच F1 हायब्रिड बरोबर त्यांचं क्रॉसिंग केलं जातं आणि त्याप्रमाणे F2 जनरेशन ही ऑप्टेन केली जाते. आता बाळांना सर्वांनी लक्ष द्या की मी 2 पॅरेंट घेतलेले आहेत. कोणते 2 पॅरेंट आहेत तर फर्स्ट जो पॅरेंट आहे त्या पॅरेंटचं नाव आहे येलो राउंड आणि सेकंड जो पॅरेंट आहे त्या पॅरेंटचं नाव आहे ग्रीन व्रिंकल्ड. आता मला सर्वांनी सांगायचं की येलो हे काय आहे आणि ग्रीन हे काय आहे, राऊंड हे काय आहे. येलो हे कॅरेक्टर आपण कशासाठी डिनोट करत होतो तर कलर ऑफ द सीड आणि ग्रीन हे पण कॅरेक्टर कशासाठी डिनोट केलं जाणार सांगा कलर ऑफ द सीड. म्हणजे कलर ऑफ द सीड एक तर येलो कलर असेल तर आपण त्याला म्हणतो डॉमिनंट आणि ग्रीन कलर असेल तर त्या कॅरेक्टरला आपण काय म्हणतो सांगा रेसिस. आता तिथं 1 कॅरेक्टर आहे कशाशी रिलेटेड आहे तर कलर ऑफ सीड आणि सेकंड जे कॅरेक्टर आहे ते सेकंड कॅरेक्टरमध्ये काय घेतलेलं आहे शेप घेतलेला आहे. आता हा शेप आपण कशाचा कन्सिडर केलेला आहे तर सीडचा. इथं जो शेप आहे तो राऊंड शेप आहे आणि तिकडं जो शेप आहे तो व्रिंकल्ड आहे. म्हणजे इथं कोणती 2 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर कन्सिडर केलेले आहेत. येलो हा कलर कशाचा आहे सीडचा आहे आणि राऊंड हा पण शेप कशाचा आहे सांगा सीडचा आहे. म्हणजे एक कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर हे कलरशी रिलेटेड आहे आणि एक कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर हे सीडच्या शेपशी रिलेटेड आहे. ओके म्हणजे यामध्ये पहिला पॅरेंट सर्वांना लक्षात आलेला आहे का. आणि दोन्ही पॅरेंट हे प्युअर आहे. आता प्युअरचा अर्थ काय की त्याच्यामध्ये सिमिलर टाईपचे अनेस प्रेझेंट आहेत. फर्स्ट पॅरेंट कोणता आहे सांगा येलो राऊंड. सेकंड पॅरेंट आपण कोणता घेतलेला आहे ग्रीन आणि व्रिंकल्ड. म्हणजे ही दोन्ही कॅरेक्टर बाळांना कशी आहे सांगा डॉमिनंट आहे आणि ही दोन्ही कॅरेक्टर ही कशी आहे सांगा रेसेसिव्ह आहे. मग क्रॉस करताना क्रॉस कसा घेतलेला आहे एक जो पॅरेंट आहे तो प्युअर आहे. त्या प्युअर पॅरेंटचं नाव काय आहे येलो राऊंड आणि सेकंड पॅरेंटचं नाव काय आहे ग्रीन व्रिंकल्ड. बोथ इंडिव्हिज्युअल और बोथ
बिकॉज दे कन्सिस्ट सिमिलर काइंड ऑफ गॅमेट, कारण त्यांच्यामध्ये सेम टाईपचे गॅमेट्स हे प्रेझेंट आहेत. मग येलो राऊंडमध्ये कोणते गॅमेट्स प्रेझेंट आहेत तर सर्वांनी लक्ष द्या की पहिला जो आहे तो कॅपिटल वाय, त्यानंतर राऊंड कॅपिटल आर. एकदा हे एक्झाम्पल तुमच्या डोक्यामध्ये बसलं तर मग तुम्हाला डायहॅब्रिड क्रॉसवरून कुठलंही एक्झाम्पलमध्ये विचारलं तरी ते तुम्हाला सॉल्व्ह करता येऊ शकतं. लक्षात घ्या की क्रॉस कसा करायचा. F1 जनरेशनपर्यंत सर्वांना अगदी लक्षात येते पूर्णपणे. फक्त जंबल थोडंसं कुठं होतं F2 जनरेशनमध्ये, पण ते पण आपण जर गॅमेट परफेक्ट मानले तर त्यामध्ये मात्र काहीही जंबल होत नाही. तर मग पहिल्यांदा हा जो बेस आहे तो व्यवस्थित सर्वांनी समजून घ्या. बघा, डायहॅब्रिड क्रॉस म्हणजे काय. व्हेन क्रॉस टेक प्लेस बिटवीन टू पॅरेंट considering a double pair of a contrasting character or a two pair of a contrasting character, then it is known as a dihybrid cross. आता dihybrid cross मध्ये फर्स्ट जो पॅरेंट आहे तो कोणता आहे सांगा. येलो राऊंड आहे. सेकंड पॅरेंट हा कोणता आहे. ग्रीन व्रिंकल्ड आहे. येलो हा कलर कशाचा आहे. सीडचा आहे. राऊंड हा शेप कशाचा आहे. सीडचा आहे. म्हणजे ह्यामध्ये कन्सिडर करताना किती कॅरेक्टर कन्सिडर केलेले आहेत. 2 कॅरेक्टर. कोणती 2 कॅरेक्टर. फर्स्ट जे कॅरेक्टर आहे ते कशाशी रिलेटेड आहे. कलर ऑफ सीड. आणि सेकंड कॅरेक्टर हे कशाशी रिलेटेड आहे. शेप ऑफ द सीड. मग ह्यामध्ये 2 फिनोटाईप कोणते आहेत. एक म्हणजे येलो राऊंड आणि दुसरा जो टाईप आहे तो येलो ग्रीन व्रिंकल्ड. मग येलो राऊंडचे जिनोटाईप काय असणार आहे. कॅपिटल वाय, कॅपिटल आर. आणि ग्रीन व्रिंकल्डचे जिनोटाईप काय असणार आहे. स्मॉल वाय, स्मॉल आर. ओके. आता पहिले 2 स्टेप आपल्या कंप्लीट झालेल्या आहेत. पहिल्या 2 स्टेप म्हणजे कोणत्या. फर्स्ट आपण काय म्हटलं तिथं फिनोटाईप. सेकंड स्टेप आपण तिथं काय लिहितो. जिनोटाईप. फिनोटाईप कोणते आहेत. एक जो पॅरेंट आहे तो कसा आहे. येलो राऊंड आहे. दुसरा जो पॅरेंट आहे तो कसा आहे. ग्रीन व्रिंकल्ड आहे. त्यामध्ये जिनोटाईप कोणते आहेत. कॅपिटल वाय, कॅपिटल आर. आणि ग्रीन व्रिंकल्ड मधले जिनोटाईप कोणते आहेत. स्मॉल वाय, स्मॉल आर. आता त्यानंतर इथले आपल्याला गॅमेट्स पाडायचे आहेत. गॅमेट्स पाडताना कशी गॅमेट पाडणार. एक असणार तो कॅपिटल वाय आणि त्यामध्येच सेकंड जो असणार आहे तो कॅपिटल आर. म्हणजे गॅमेट्स कसे आहेत. कॅपिटल वाय, कॅपिटल आर. आता ग्रीन व्रिंकल्डमध्ये गॅमेट आपल्याला पाडायचे आहे. स्मॉल वाय, स्मॉल आर. सोपी आहे बघा. एक्झाम्पल सोपं आहे. पहिल्यांदा काय लिहायचं आहे. एक पॅरेंट कसा आहे. येलो राऊंड. दुसरा पॅरेंट कसा आहे. ग्रीन व्रिंकल्ड. येलो राऊंडमध्ये काय लक्षात ठेवणार आहात. त्याची जिनोटाईप कोणती आहे. कॅपिटल वाय, कॅपिटल आर. ग्रीन व्रिंकल्डमध्ये जिनोटाईप कोणते आहेत. स्मॉल वाय, स्मॉल आर. आता ह्यामध्ये गॅमेट्स कोणते आहेत. येलो राऊंडमध्ये कॅपिटल वाय, कॅपिटल आर. आणि ग्रीन व्रिंकल्डमध्ये कोणते असणार आहेत. स्मॉल वाय, स्मॉल आर. आता नेक्स्ट प्रोसेस आपल्याला माहीत आहे की नेहमी गॅमेट म्हटलं की आपण काय म्हणतो. या गॅमेटचं काय होतं. फ्युजन होतं. तिथं युनियन होतं म्हणजेच फर्टिलायझेशन होतं. आता फर्टिलायझेशन झाल्यानंतर ह्यांचं क्रॉसिंग झाल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये जे F1 हायब्रिड ऑब्टेन होणार आहे ते F1 हायब्रिड कशी असणार आहे बघा. कॅपिटल वाय, स्मॉल वाय, कॅपिटल आर, स्मॉल आर. म्हणजे हा गॅमेट कसा आहे सांगा. येलो राऊंड आहे. कसा गॅमेट आहे. येलो राऊंड आहे. पण त्याला प्युअर असं म्हणता येईल आपल्याला नाही, कारण यामध्ये डिफरंट काइंडचे अनेस हे प्रेझेंट आहेत. ओके. आता ही इथपर्यंत झाली काय झालेली आहे सांगा. F1 जनरेशन. पुन्हा एकदा F1 जनरेशनपर्यंत
तुम्ही एक्झाम्पल सांगते. फर्स्ट स्टेप आपण काय म्हणणार आहे की ह्यामध्ये फिनोटाइप. फिनोटाइप म्हणजे जो पॅरेंट घेतलेला आहे. एक पॅरेंट कसा आहे येलो ब्राऊन आहे, दुसरा पॅरेंट हा कसा आहे ग्रीन स्प्रिंकल्ड आहे. त्यानंतर जिनोटाइप. जिनोटाइप त्यामध्ये काय सांगणार कॅपिटल वाय, कॅपिटल वाय, कॅपिटल आर, कॅपिटल आर. ग्रीन स्प्रिंकल्डमध्ये काय सांगणार सांगा स्मॉल वाय, स्मॉल वाय, स्मॉल आर, स्मॉल आर. आता ह्यांचे गॅमेट्स काय असणार आहेत कॅपिटल वाय, कॅपिटल आर. तिकडचे गॅमेट्स कोणते असणार आहेत स्मॉल वाय, स्मॉल आर. यांचं काय झालेलं आहे युनियन झालेलं आहे. आफ्टर युनियन F1 जनरेशन इज ऑब्टेन्ड and in F1 generation F1 hybrids are yellow round, that is capital Y, small y, capital R, small r. म्हणजे ह्यामध्ये काय लक्षात येते बघा येलो कलर इज डॉमिनंट ओव्हर द ग्रीन कॅरेक्टर and round shape of seed is dominant over the wrinkled shaped seeds. ओके बघा पुन्हा एकदा सांगते यामध्ये डॉमिनंट कॅरेक्टर कोणता आहे कॅपिटल वाय म्हणजे येलो. हा कुणाला डॉमिनंट असणार आहे ग्रीन कलरला. आणि राऊंड शेप जो आहे तो कुणाला राऊंड जो शेप आहे तो कुणावर डॉमिनंट आहे तर फ्रिंकल्ड टाईपच्या शेप. ओके आता F1 हायब्रिड आपल्याला काय मिळालेले आहेत सांगा येलो राऊंड. आता आपल्याला नेहमीप्रमाणे माहीत आहे की F2 जनरेशन काढायची असेल तर आपल्याला काय करायचं आहे सेल्फिंग करायचं. कुणाचं सेल्फिंग करायचं आहे F1 हायब्रिडचं सेल्फिंग करायचं आहे. मग F1 हायब्रिड कोणते आलेले आहेत कॅपिटल वाय, स्मॉल वाय, कॅपिटल आर, स्मॉल आर. F1 हायब्रिड आपण मांडून घेतलेला आहे. आता सेल्फिंग करायचं आहे म्हणजे काय की ह्याच हायब्रिडने त्याला पुन्हा क्रॉस करायचं आहे. मग तोच हायब्रिड पुन्हा न्यायचा कॅपिटल वाय, स्मॉल वाय, कॅपिटल आर, स्मॉल आर. ओके इथपर्यंत स्टेप सगळी कंप्लीट झाली आहे. आता सेल्फिंग झाल्यावर पहिली स्टेप म्हणजे त्याची आपल्याला गॅमेट्स पाडायचे आहेत. आता गॅमेट पाडताना गॅमेट कशी पाडायची सुरुवातीचा जो जीन असणार आहे तो कॅपिटल वाय त्यानंतर कॅपिटल आर ही झाली पहिली पेअर. सेकंड पेअर कशी असणार आहे कॅपिटल वाय, स्मॉल आर. थर्ड पेअर कशी असणार आहे स्मॉल वाय, कॅपिटल आर. आणि फोर्थ ह्यामध्ये कशी असणार आहे सांगा स्मॉल वाय, स्मॉल आर. ओके बघा गॅमेट्स कोणते आहेत त्यामध्ये कॅपिटल वाय, कॅपिटल आर. आणि सुरुवातीला फक्त कॅपिटल जे डॉमिनंट कॅरेक्टर आहे ते कन्सिडर करायचं. येलो कलर आणि राऊंड शेप. ओके त्यानंतर येलो कलर आणि व्रिंकल्ड शेप. त्यानंतर ग्रीन कलर राऊंड शेप. त्यानंतर ग्रीन कलर आणि व्रिंकल्ड शेप. म्हणजे 4 आपल्याला गॅमेट्स मिळालेले आहेत. कोणते 4 गॅमेट बघा पहिला गॅमेट कोणता आहे कॅपिटल वाय, कॅपिटल आर. सेकंड गॅमेट कोणता आहे कॅपिटल वाय, स्मॉल आर. थर्ड गॅमेट कोणता आहे स्मॉल वाय, कॅपिटल आर. फोर्थ गॅमेट कोणता आहे स्मॉल वाय, स्मॉल आर. ओके आता सेल्फिंग करताना पुन्हा त्याच गॅमेटने आपल्याला सेल्फिंग करायचं आहे. मग इकडे जे आपण गॅमेट्स दिलेले आहेत त्याच गॅमेटची पेअर मी तिकडेही मांडली आहे. कॅपिटल वाय, कॅपिटल आर, कॅपिटल वाय, स्मॉल आर, स्मॉल वाय, कॅपिटल आर, स्मॉल वाय, स्मॉल आर. ओके आता तुम्हाला माहिती आहे की F2 जनरेशन काढताना आपण पिवनेट चेकर बोर्डनी जर हे आपण एक्झाम्पल सोडवलं तर ते पटकन सॉल्व होतं आणि वेळही आपला कमी लागतो. आता पिवनेट चेकर बोर्ड ही मेथडची कशी आहे ती मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलेली आहे. पहिल्यांदा आपण 2 पॅरेंट्स तिथं मांडून घेतो. एक म्हणजे मेल आणि दुसरे जे आहेत ते फिमेल. आता मग हॉरिझॉन्टल लाईनमध्ये आपण गॅमेटची पेअर लिहिलेली आहे कॅपिटल वाय, कॅपिटल आर, कॅपिटल वाय, स्मॉल आर, स्मॉल वाय, कॅपिटल आर, स्मॉल वाय, स्मॉल आर. तर त्याचप्रमाणे इकडं पण कॅपिटल वाय, कॅपिटल आर, कॅपिटल वाय, स्मॉल आर, स्मॉल वाय, कॅपिटल आर, स्मॉल वाय, स्मॉल आर. पहिल्यांदा हा जो क्रम आहे किंवा ही जी गॅमेट पडतात ही गॅमेट तुमची करेक्ट आली पाहिजे. गॅमेटमध्ये थोडंसं काही तुमची मिस्टेक झाली तर मात्र मग तुमची F2 जनरेशन
आहे आणि F2 जनरेशनवरून आपल्याला ह्यामध्ये काय काढायचं आहे, त्याचा फिनोटाइपिक रेशो काढायचा आहे. ओके, मग त्यासाठी सर्वांनी लक्षात घ्या की F1 जनरेशनपर्यंत तुम्ही इझिली सॉल्व्ह करता कोणतंही एक्झाम्पल. फक्त थोडंसं गोंधळ किंवा जम्पलिंग तुमचं कुठं होतं, F2 जनरेशनमध्ये. पण हे जनरेट किंवा तुमचं जम्पलिंग होतं जर तुम्ही गॅमेट पाडताना कुठं काही चूक केली तर. पण जर तुम्ही गॅमेट जर प्रॉपरली त्यामध्ये जर मांडले तर त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं कसलंही कन्फ्युजन होतं नाही. आणि उलटं पुढं जाऊन तुम्हाला एक्झाम्पल इतके सोडवायला आवडतात, तुमचा इतका ह्यामध्ये इंटरेस्ट निर्माण होतो की कुठलंही एक्झाम्पल असेल तर तुम्ही खूप पटकन सॉल्व्ह करता. पण बाळांनो त्यासाठी पहिल्यांदा ह्या स्टेप लक्षात घ्या की F1 जनरेशन मग F2 जनरेशन. ओके, आणि F2 जनरेशनला आपण काय करतो की F1 हायब्रिड बरोबरच F1 हायब्रिड क्रॉस करतो, त्याचे गॅमेट्स काढतो आणि त्याच गॅमेट बरोबर पुन्हा क्रॉसिंग केलं जाणार. 2 पॅरेंट घेतले जातात, एक पॅरेंट हा मेल असणार आहे, अनदर पॅरेंट हा फिमेल असणार आहे. इकडच्या हॉरिझॉन्टल लाईनला 4 गॅमेट आणि व्हर्टिकल लाईनला 4 गॅमेट. आता इथे येलो राऊंड मी हा एक कॅरेक्टर कन्सिडर केलेला आहे. ह्याऐवजी तुम्ही कोणतीही 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरपैकी कोणतीही अनदर 2 कॅरेक्टर घेऊन डायहायब्रिड क्रॉस तुम्ही तिथून प्रूव्ह केलं तरी चालेल. असं काही नाही की मी एक्झाम्पल दाखवलेलं आहे किंवा बुकमध्ये पण हेच एक्झाम्पल दिलेलं आहे तर हेच एक्झाम्पल तुम्ही तिथं ह्याच एक्झाम्पलनी डायहायब्रिड क्रॉस प्रूव्ह करायचं असं काही नाही. फक्त डायहायब्रिडचं मिनिंग एवढंच लक्षात घ्या की तिथं कॅरेक्टर क्रॉस करताना जेव्हा पॅरेंटमध्ये क्रॉस करून तुम्ही करणार आहात तेव्हा मात्र तिथं कॅरेक्टर किती कन्सिडर करायचे आहे सांगा, 2 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. आता बाळांनो पुन्हा एकदा मी गॅमेट सांगते बघा. गॅमेट्स काय काय आहेत, कॅपिटल Y कॅपिटल R, कॅपिटल Y स्मॉल r, स्मॉल y कॅपिटल R, स्मॉल y स्मॉल r, कॅपिटल Y कॅपिटल R, कॅपिटल Y स्मॉल r, स्मॉल y कॅपिटल R, स्मॉल y स्मॉल r. ओके, याप्रमाणे आता आपण गॅमेट पाडलेले आहे. आता आपल्याला क्रॉसिंग करायचं आहे. आता क्रॉसिंग करताना शक्यतो हा टॅब्युलर फॉर्म जेव्हा आपल्याला समजा आता हे लॉकडाऊन आहे त्यामुळे तुम्ही आमच्यासमोर नाहीतर शक्यतो माझी मेथड कशी आहे की गॅमेट मी पाडून देते आणि ही काही जी ॲन्सर आहे ती तुमच्याकडूनच घेते. तुम्हाला हे सांगायला आवडतं की क्रॉसिंग झाल्यानंतर तिथं कोणता ऑफस्प्रिंग तयार होत आहे. पण आता तुम्ही समोर नसल्यामुळे मी हे टेबल टॅब्युलर फॉर्ममध्ये तयार केलेलं आहे आणि तुम्हाला डायरेक्ट मी ते दाखवते. पण हे तुम्ही लेक्चर ऑब्झर्व केल्यानंतर ते तुमचं तुम्हाला न बघता एक्झाम्पल सॉल्व्ह करता येते का हे आपण सर्वांनी बघायचं. बरं चला आता पहिल्यांदा बघा, इकडची पहिली पेअर काय आहे, कॅपिटल Y कॅपिटल R. इकडची पेअर काय आहे, कॅपिटल Y कॅपिटल R. या दोन्हीचं क्रॉसिंग घडलेलं आहे. क्रॉसिंग झाल्यावर ऑफस्प्रिंग तयार होताना कसं तयार होणार आहे, कॅपिटल Y कॅपिटल Y कॅपिटल R कॅपिटल R. कोणतं ऑफस्प्रिंग तयार झालेलं आहे, येलो राऊंड. काय अवघड आहे त्यामध्ये नाही. चला सेकंड पेअर करूया, कॅपिटल Y कॅपिटल Y कॅपिटल R स्मॉल r. चला सेकंड पण आपला ऑफस्प्रिंग काय आलेला आहे सांगा, येलो राऊंड. आता आपल्याला तिसरा ऑफस्प्रिंग करायचा आहे, कॅपिटल Y स्मॉल y कॅपिटल R कॅपिटल R. आपला ऑफस्प्रिंग कोणता आलेला आहे, येलो राऊंड. आता फोर्थ स्टेपमध्ये बघा, कॅपिटल Y स्मॉल y कॅपिटल R स्मॉल r. इथं पण F2 हायब्रिड इथं पण आपला ऑफस्प्रिंग F2 जनरेशनमध्ये कोणता झालेला आहे सांगा, येलो राऊंड. बघा पुन्हा इथं लक्षात घ्या, गॅमेट्स फॉर्म करताना एकदा कॅपिटल Y कॅपिटल R, त्यानंतर कॅपिटल Y स्मॉल r, त्यानंतर स्मॉल y कॅपिटल R, त्यानंतर स्मॉल y स्मॉल r, कॅपिटल Y कॅपिटल R, कॅपिटल Y स्मॉल r, स्मॉल y कॅपिटल R, स्मॉल y स्मॉल r. ओके, पहिल्यांदा पेअरिंग करून आणलं ह्यांच्यात आणि ह्यांच्यात काय झालं, ऑफस्प्रिंग कॅपिटल Y कॅपिटल Y कॅपिटल R कॅपिटल R. येलो राऊंड झालेला आहे. त्यानंतरचं क्रॉसिंग घडल्यानंतर F2 ऑफस्प्रिंग कोणता आलेला आहे, कॅपिटल Y कॅपिटल Y कॅपिटल R स्मॉल r. थर्डमध्ये कॅपिटल Y स्मॉल y कॅपिटल R कॅपिटल R. आणि फोर्थ ह्याच्यामध्ये कॅपिटल Y स्मॉल y कॅपिटल R स्मॉल r. फक्त पहिल्या दोनमध्ये सर्वांनी लक्षात घ्या की सगळे जे
ऑफस्प्रिंग ह्यामध्ये तयार झालेले आहे ते येलो राऊंड येलो राऊंड येलो राऊंड येलो राऊंड, म्हणजे येलो राऊंडची संख्या इथे किती झालेली आहे सांगा? 4 झालेली आहे. हे आपलं आपणच कुठेतरी नोट डाऊन करायचं, म्हणजे मग पुढे आपल्याला जाऊन फिनोटाइपिक रेशो काढायचा असेल तर आपल्याला त्यामध्ये काही प्रॉब्लेम येत नाही. बरं, आता चला सेकंड रो आपण सॉल्व्ह करूया. सेकंड रोमध्ये ह्याचं आणि ह्याचं क्रॉस करायचं. कॅपिटल वाय कॅपिटल आर स्मॉल आर. आता त्यानंतर सेकंड रोमध्ये कॅपिटल वाय स्मॉल आर हा येलो राऊंड झालेला आहे. पण तिथं मात्र म्हणताना ऑफस्प्रिंगमध्ये आपण त्याचं नाव काय देत आहे? येलो व्रिंकल्ड. त्याला नाव काय देतो आहे आपण? येलो व्रिंकल्ड. का व्रिंकल्ड कळायला येतोय? कारण ह्यामध्ये जे गॅमेट झालेले आहेत ते कसे आहेत सांगा? स्मॉल आर स्मॉल आर म्हणजे आपण काय म्हणतो? व्रिंकल्ड. कॅपिटल आर असतं तर आपण तिथं काय म्हटलं असतं? राऊंड. म्हणून इथं जो ऑफस्प्रिंग तयार झालेला आहे तो कसा असणार आहे सांगा? येलो व्रिंकल्ड. आता त्यानंतर बघा तिसरी पेअर कॅपिटल वाय कॅपिटल आर स्मॉल आर. हाही कसा आहे सांगा? येलो राऊंड. पण शेवटची पेअर मात्र बघा कॅपिटल वाय स्मॉल आर. इथं पण पहिली पेअर ही येलो कलर डॉमिनंट आहे, पण दुसऱ्या पेअरमध्ये मात्र आपल्याला काय दिसते? स्मॉल आर म्हणजेच काय आहे ते? व्रिंकल्ड आहे. मग सेकंड रोमध्ये येलो व्रिंकल्ड हे किती आलेले आहेत सांगा? 2. आणि येलो राऊंड त्यामध्ये किती आहेत? 2. म्हणजे वरचे 4 आणि खालचे येलो राऊंड 2 मिळून किती झाले? 6. 6 ते येलो राऊंड आले आणि 2 येलो व्रिंकल्ड आले. इथपर्यंत तरी आपले कॅल्क्युलेशन झालेलं आहे. आता चला तिसऱ्या रोमध्ये काय लक्षात ठेवा सांगा? कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर म्हणजे नाही कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर. बरं, चला आता सेकंड कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर झालेला आहे येलो राऊंड. त्यामध्ये स्मॉल वाय कॅपिटल आर ग्रीन व्रिंकल्ड आहे. आता हा येलो राऊंड आहे. इथं ग्रीन हा शब्द आपण का लिहिला आहे? कारण का दोन्ही जे अदिल्स आहेत त्यामध्ये स्मॉल वाय म्हणून स्मॉल वाय आहे म्हणून त्याला नाव काय दिलेलं आहे सांगा आपण? ग्रीन. जर इथं कॅपिटल वाय असतं तर आपण तिथं नाव काय दिलं असतं सांगा? येलो. पण शेप मात्र सीडचा कसा आलेला आहे सांगा? कॅपिटल आर म्हणजे ग्रीन राऊंड. आणि मग लास्ट पेअर ह्यामध्ये काय असणार आहे सांगा? स्मॉल वाय कॅपिटल आर ग्रीन राऊंड हा ऑफस्प्रिंग आलेला आहे. ओके, तर बघा सेकंड ह्याच्यामध्ये येलो राऊंड 2 आलेले आहेत, ग्रीन राऊंड हे 2 आलेले आहेत. म्हणजे वरचे 6 येलो राऊंड आणि खालच्यामध्ये 2 येलो राऊंड. ओके, चला म्हणजे 6 आणि 8 झाले. आता नेक्स्ट ह्याच्यामध्ये बघा कॅपिटल वाय स्मॉल वाय आणि कॅपिटल वाय. आता हा कॅपिटल वाय त्या स्मॉल वायशी क्रॉस होणार. कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल आर. इथं मात्र जो ऑफस्प्रिंग तयार झालेला आहे हा कसा असणार आहे सांगा? येलो राऊंड झालेला आहे. ओके, बघू. त्यानंतर नेक्स्ट बघा कॅपिटल वाय स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल आर येलो व्रिंकल्ड झालेला आहे. आणि त्यानंतर स्मॉल वाय कॅपिटल आर ग्रीन राऊंड. आणि त्यानंतर स्मॉल वाय स्मॉल आर ग्रीन व्रिंकल्ड झालेला आहे. ओके, म्हणजे आता येलो राऊंड आपण मगाशी मोजले होते वरचे 8 आणि खालच्या रोमधला 1. येलो राऊंड किती झालेले आहेत सांगा? 9. येलो व्रिंकल्डची संख्या किती आहे सांगा? येलो व्रिंकल्ड 3. इथं एक येलो व्रिंकल्ड आलेले आहे, त्यानंतर इथं एक येलो व्रिंकल्ड आलेले आहे आणि आणखी कशामध्ये आपण बघितलेलं आहे? लास्ट पेअरमध्ये येलो व्रिंकल्ड किती आलेले आहे सांगा? 3. आता ग्रीन राऊंड आपण काउंट करूया. ग्रीन राऊंड बघा
ग्रीन राऊंड दिलेला आहे. म्हणजे ग्रीन राऊंडची संख्या किती आहे सांगा 3. आता राहिला फक्त एकच ऑफस्प्रिंग ग्रीन फ्रिंकल्ड. ग्रीन फ्रिंकल्ड मात्र एकच ऑफस्प्रिंग आहे, त्यामुळे तिथं नंबर लिहिताना मी किती लिहिलेला आहे सांगा 1. सर्वांनी लक्षात घ्या की F2 जनरेशन काढल्यावर तुम्ही क्रॉस केला तरी खाली लिहिताना मात्र तो जो ऑफस्प्रिंग तयार झालेला आहे त्या ऑफस्प्रिंगचं तुम्ही तिथं नाव लिहिलं तर तुम्हाला फिनोटायपिक रेशो काढताना ते इझीच आहे. जर तुम्ही नाव नाही लिहिलं तर मग तुम्हाला फक्त शोधावं लागेल. म्हणून सर्वांनी लक्षात घ्या की नुसतं क्रॉसिंग करून इथं चालणार नाही. क्रॉसिंग केल्यावर जो ऑफस्प्रिंग तयार झालेला आहे त्या ऑफस्प्रिंगचं खाली नाव द्या, म्हणजे दिसताना पण ते लगेच एक्झाम द्यायला मिळेल की बाबा ह्यांनी मांडलं ते व्यवस्थित मांडलेलं आहे. येलो राऊंड येलो राऊंड येलो राऊंड येलो फ्रिंकल्ड, त्यामध्ये पण येलो राऊंड आहे, येलो फ्रिंकल्ड आहे, येलो राऊंड आहे, येलो फ्रिंकल्ड आहे. ज्याच्यामध्ये पण येलो राऊंड ग्रीन राऊंड आणि शेवटच्या याच्यामध्ये येलो राऊंड येलो फ्रिंकल्ड ग्रीन राऊंड आणि ग्रीन फ्रिंकल्ड. आणि मग शोधून काढायचे आपल्याला, ते काउंट करायचे येलो राऊंड किती आहे 9. तुम्ही काउंट केले तर बरोबर येलो राऊंड 9 सापडतील. 1 2 3 4 5 6 त्यानंतर 7 8 आणि 9. येलो राऊंड आलेले आहेत 9. येलो फ्रिंकल्डची संख्या मग कशीच आपण मोजलेली आहे, किती आलेली आहे 3. ग्रीन राऊंड पण ह्यामध्ये किती आहेत 3 आहेत. आणि ग्रीन फ्रिंकल्डचे नंबर पण किती आहे सांगा 1 आहे. आणि मग ह्यावरून शेवटी आपण रेशो लिहायचा आहे फिनोटायपिक रेशो. येलो राऊंड आपले किती आलेले आहेत 9, म्हणून पहिल्यांदा आकडा मी काय लिहिला आहे 9. येलो फ्रिंकल्ड किती आलेला आहे 3, म्हणून इथं आकडा काय लिहिलेला आहे 3. ग्रीन राऊंड किती आलेला आहे 3. त्यानंतर ग्रीन फ्रिंकल्ड किती आलेला आहे 1, म्हणून तर रेशो कसा आलेला आहे बघा 9:3 3:1. रेशो कसा असणार आहे 9:3 3:1. आणि हा झालेला आहे फिनोटायपिक रेशो. एवढं नाही तर तुम्ही सगळं एक्झाम्पल सॉल्व्ह करा आणि रेशो जर राहिला तर मात्र तिथं त्याचा मार्क कट होणार. मग सर्वांनी लक्षात घ्या की पहिल्यांदा लॉ लिहिल्यानंतर थोडंसं तुम्ही जे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करणार आहे त्या एक्झाम्पलचं पण डिस्क्रिप्शन 1 ते 2 लाईनमध्ये द्या. म्हणजे क्रॉस कुठल्या पॅरेंटचं कुणाबरोबर करताय, कोणते कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर त्यामध्ये तुम्ही सिलेक्ट केलेले आहे हे थोडंसं इंट्रोड्यूस करा एका 2 लाईनमध्ये. आणि त्यानंतर मग फिनोटाईप जीनोटाईप त्यानंतर गॅमेट नंतर त्यांचं युनियन F1 जनरेशन आणि F1 जनरेशनमध्ये जे ऑफस्प्रिंग ऑप्टेन झालेलं आहे त्याचं सेल्फिंग करा. त्यावरनं गॅमेट्स पाडा आणि गॅमेट्स पाडल्यानंतर चेकर बोर्ड शक्यतो सोडवा, म्हणजे हे एक्झाम्पल तुमचं सडनली होईल. त्यानंतर मग आडव्या रोमध्ये 4 गॅमेट येणार, व्हर्टिकल रोमध्ये 4 गॅमेट येणार. त्या दोन्हींचं फक्त क्रॉसिंग करायचं आहे. आणि क्रॉसिंग करताना आपल्याला दिसतात समोर त्याच्या पेअर्स प्रेझेंट आहेत त्या फक्त मांडायचं. फक्त मांडताना काय करायचं की जे कॅपिटल लेटर आहे ते शक्यतो सुरुवातीला मांडायचं, म्हणजे मग काहीही गोंधळ होत नाही. आणि जो ऑफस्प्रिंग तयार झालेला आहे तो कोणत्या कॅटेगरीतला आहे, म्हणजे कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर टोन घेतले असेल तर तिथं येलो राऊंड आलं पाहिजे. जसं आपण प्युअर डॉर्क म्हणत होतो तिथे F2 जनरेशन करताना आपण फक्त एकच कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर सिलेक्ट करतो, त्यामुळे प्युअर डॉर्क किती हायब्रिड डॉर्क किती त्याप्रमाणेच आपण त्यामध्ये त्यांची कॅरेक्टर डिनोट केली होती. पण इथं मात्र 2 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आहेत, त्यामुळे प्रत्येक F2 जनरेशन करताना क्रॉस केल्यानंतर येलो राऊंड कोणते आहेत त्याच्याकडे त्याची नावं लिहिली पाहिजे. येलो फ्रिंकल्ड असेल तर त्याच्याकडे त्याचं नाव आलं पाहिजे. ग्रीन राऊंड असेल तर त्या ग्रीन राऊंडच्याकडे नाव आलं पाहिजे. ग्रीन फ्रिंकल्ड असेल तर त्या ग्रीन फ्रिंकल्डच्याकडे त्याचं नाव आलं पाहिजे. आणि मग तुम्ही त्या एक्झाम्पलमध्ये डाय हायब्रिड क्रॉस सॉल्व्ह करू शकता. त्यामध्ये अवघड असं काहीही नाही. फक्त मी तुम्हाला काय सांगते की गॅमेट पाडताना मात्र गॅमेट अगदी व्यवस्थित छान डोक्याने गॅमेट फॉर्म करायचे. मग गॅमेट एकदा तुमची व्यवस्थित झाले तर मग तुमची F2 जनरेशन काहीही रॉंग येऊ शकत नाही. बघा पुन्हा एकदा मी थोडीशी डेफिनेशन सांगते. डाय हायब्रिड क्रॉस म्हणजे काय, वेन ए क्रॉस टेक प्लेस बिटवीन 2 पॅरेंट considering 2 pair of a contrasting character is known as a dihybrid cross.
आता इथं डायहायब्रिड क्रॉसचे एक्झाम्पल घेताना आपण जे 2 पॅरेंट सिलेक्ट केलेले आहेत त्या 2 पॅरेंटमध्ये 2 पॅरेंट कॅरेक्टर मी कन्सिडर केलेले आहेत. एक कॅरेक्टर हे कलर ऑफ सीडशी रिलेटेड आहे, अनदर कॅरेक्टर हे सीडच्या शेपवर रिलेटेड आहे. म्हणून फर्स्ट जो फिनोटाईप आहे तो येलो राऊंड आहे आणि सेकंड जो फिनोटाईप आहे तो येलो ट्विंकल्ड आहे. मग येलो राऊंडचे फिनोटाईप जिनोटाईप आपण कोणते लिहिणार? कॅपिटल वाय, कॅपिटल वाय, कॅपिटल आर, कॅपिटल आर. आणि ग्रीन ट्विंकल्डचे कोणते असणार? स्मॉल वाय, स्मॉल वाय, स्मॉल आर, स्मॉल आर. पुन्हा त्यांच्यामधला गॅमेट कॅपिटल वाय, कॅपिटल आर. त्यामधला गॅमेट स्मॉल वाय, स्मॉल आर. त्यांचं फ्युजन झालं कॅपिटल वाय, स्मॉल वाय, कॅपिटल आर, स्मॉल आर. जो हायब्रिड तयार झालेला आहे तो येलो राऊंड झालेला आहे. पुन्हा त्याचं सेटिंग करायचं आहे म्हणजे कॅपिटल वाय, स्मॉल वाय, कॅपिटल आर, स्मॉल आर. त्याचं क्रॉसिंग पुन्हा त्याच F1 हायब्रिड बरोबर करायचं आहे. म्हणजे तो F1 हायब्रिड कोणता असणार आहे? तोच कॅपिटल वाय, स्मॉल वाय, कॅपिटल आर, स्मॉल आर. 4 टाईपचे गॅमेट कोणते असणार आहे? कॅपिटल वाय, कॅपिटल आर, त्यानंतर कॅपिटल वाय, स्मॉल आर. एकदा कॅपिटल आर घ्यायचा, एकदा स्मॉल आर घ्यायचा. दुसऱ्या पेअरला स्मॉल वाय, एकदा कॅपिटल आर घ्यायचा, एकदा स्मॉल आर करायचा. हेच गॅमेट पुन्हा त्याबरोबर क्रॉस करायचे. हॉरिझॉन्टल लाईन, व्हर्टिकल लाईन. एक पॅरेंट मेल दाखवायचा, एक पॅरेंट फिमेल दाखवायचा. गॅमेट्स त्यामध्ये इकडं 4 गॅमेट, इकडं 4 गॅमेट. कॅपिटल वाय आर, कॅपिटल वाय, स्मॉल वाय, कॅपिटल आर, स्मॉल वाय, स्मॉल आर, कॅपिटल वाय, कॅपिटल आर, कॅपिटल वाय, स्मॉल आर, स्मॉल वाय, कॅपिटल आर, स्मॉल वाय, स्मॉल आर. यांचं क्रॉसिंग करा, F1 जनरेशन करा आणि F1 जनरेशनवरनं मग लास्टमध्ये म्हणजे ह्यामध्ये फिनोटायपिक रेशो आपल्याला काढायचा आहे. मग फिनोटायपिक रेशो काढताना आपल्याला त्या एक्झाम्पलमध्ये काय लक्षात आलेलं आहे? येलो राऊंड हे किती झालेले आहेत? 9 आहेत. येलो ट्विंकल्ड हे किती आहेत? 3 आहेत. ग्रीन राऊंड हे किती आहेत? 3 आहेत. ग्रीन ट्विंकल्ड हे किती आहेत? 1 आहे. म्हणून त्याचा रेशो किती आहे? 9:3:3:1 झाला. हा सेकंड म्हणजे डायहायब्रिड क्रॉस झालेला आहे. तर अशा प्रकारे कळालं आजच्या लेक्चरला आपण डायहायब्रिड क्रॉस म्हणजे काय आणि तो डायहायब्रिड क्रॉस 2 पॅरेंटची आपण त्यामध्ये एक्झाम क्रॉसिंग करून झालेला आहे. येलो राऊंड आणि येलो ट्विंकल्ड आणि त्यानंतर F2 जनरेशन काढलेले आहे आणि लास्ट त्यामध्ये फिनोटायपिक रेशो आपण ऑब्टेन केलेला आहे. आता नेक्स्ट लेक्चरला डायहायब्रिड क्रॉसवरून मेंडलने जो 3rd लॉ प्रूव्ह केला होता तो म्हणजे लॉ ऑफ इंडिपेंडंट असोर्टमेंट. हा लॉ आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. थँक्यू व्हेरी मच.